नेहमीचा तांदळाचा डोसा खाऊन कंटाळा आलाय किंवा वेट लॉससाठी काहीतरी हेल्दी आणि तितकंच टेस्टी शोधताय, तर मग आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या भरड्यापासून म्हणजेच दलियापासून एकदम जाळीदार आणि पौष्टिक हाय फायबर असा डोसा. पहा, सकाळी जरी डोसा केला तरी संध्याकाळपर्यंत डोसा एकदम सॉफ्ट असा राहतो आणि जाळी तर अप्रतिम सुटलेली आहे. तर आज आपण दलियाचा डोसा पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इथे मी 1.5 कप दलिया म्हणजेच गव्हाचा भरडा घेतलेला आहे. हा एकदम बारीकही असतो, मोठाही असतो आणि मध्यमही असतो. इथे मी 1.5 कप मध्यम असा दलिया घेतलेला आहे. आता पाणी घालून याला 2 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पूर्णतः पाणी निथळून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा कप दही घट्ट आहे, फारही आंबट नाही आणि फारही गोड नाही असं दही घ्यायचं आहे. यामध्ये मी अगदी पाव कप पाणी घालणार आहे आणि सगळं छान मिक्स करून घेणार आहे. म्हणजे दह्यातील पाणी आणि मॉइश्चर ओढून घेईल आणि सॉफ्ट बनेल. आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर याला झाकण ठेवून एक अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे. म्हणजे दलिया याच्यातील पाणी शोषून घेऊन मोठा होईल आणि भिजेल. एक अर्ध्या तासासाठी याला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण एक चटणी तयार करूया डोशाबरोबर खायची. आता इथे मी टोमॅटोची चटणी करून घेणार आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये चण्याची डाळ घालूया. 1 चमचा चण्याची डाळ घातलेली आहे. 1 चमचा उडीद डाळ घातलेली आहे. थोडंसं याला तेलावर परतून घेऊया. 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या त्याही डाळीबरोबर तेलावर परतून घेऊया. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून घेऊया. कांदाही तेलावर डाळींबरोबर थोडंसं परतून घेऊया आणि 2 मोठे टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत. तेही मोठे असे चिरून घेतलेले आहेत. तेही तेलावर परतून घेऊया. आता चटणीला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे टोमॅटोही सॉफ्ट होऊन जाईल आणि लवकर शिजलाही जाईल. याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपण बाकीचेही मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा धणापूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला असं मी यामध्ये घातलेलं आहे. लाल तिखटही आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. आपण यामध्ये हिरव्या मिरच्या थोड्या तिखट आहेत त्या घातलेल्या आहेत. थोडासा गूळही मी चवीपुरता घातलेला आहे. आता हे छान परतून घेऊया. आता टोमॅटोही सॉफ्ट झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये चटणीसाठी फोडणी केलेली आहे. तेल तापलेलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी तयार केलेली आहे. वाटण केलेलं आहे चटणीचं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि आता त्याच्यावर फोडणी टाकून घेतलेली आहे. आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. अर्ध्या तासानंतर दलियाने सगळं पाणी आणि
दह्यातील पाणी शोषून घेतलेलं आहे. पहा, छान फुलून आलेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. फारही पाणी घालायचं नाही, असंच थोडंसं असंच काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. आणि भांडं विसळून थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे, किंवा असंच कोरडं फिरवून सुरुवातीला घेतलं आणि नंतर पाणी थोडंसं घातलं तरी चालेल. आता याला छान फिरवून घेऊया आणि एकदम बारीक असं मिश्रण तयार करून घेऊया. पहा, छान मिश्रण तयार झालेलं आहे. जास्तही पाणी घालायचं नाही आणि आपण जसं डोशाचं बॅटर बनवतो त्या प्रमाणात कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही जर इनो किंवा सोडा घालणार नसेल तर मिश्रण छान 5 मिनटं फेटून घ्यायचं आहे. मी इथं इन्स्टंट डोसा करणार आहे, त्यामुळे थोडंसं इनो, मी पाव चमचा इनो घेतलेला आहे. तुम्ही जर इनो किंवा बेकिंग सोडा घालणार नसाल तर एक 5 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे आणि आणखी एक 10 मिनटं याला रेस्टला ठेवलं तरी इनो किंवा सोडा घालण्याची अजिबात गरज नाही. एकाच दिशेने ह्याला हलवत 10 मिनटं त्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं रेस्टला ठेवून तुम्ही डोसे केलात तरी छान जाळी पडते. आता मी डोशासाठी तवा तयार करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. आता याच्यावर डोशाचे बॅटर घालून छान असं पसरवून घ्यायचं आहे. पहा, किती छान जाळी आलेली आहे डोशाला. आता वरून डोसा सुकत आल्यानंतर याच्यावर मी लोणी पसरवलेलं आहे. इथे तुम्ही तेलही वापरले तरी चालेल किंवा तूपही वापरले तरी चालेल. आता खालून छान सोनेरी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर छान असं डोसा खालून भाजला जातो. आता याला पलटून घेणार आहे. असे सगळे डोसे तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत माझी रेसिपी शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. असे सगळे डोसे मी करून घेणार आहे. हा हाय फायबर, अतिशय पौष्टिक, शुगर असणाऱ्या लोकांनाही खाण्यासाठी चालतो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.